संताच्या म्हणून केला वास नाही नाश ते ठाई. दोनच ठिकाणी सुख आहे माबाप श्रोतानं लक्षात ठेवा. एक सुख आहे ते देवाच्या पायावर आणि दुसरं सुख आहे ते संतांच्या पायावर. अन्यथा सुखाचा कुठेही लेश नाही. सुख नाही कोठे आलिया संसारा. एक वाक्य सांगू का सगळ्यांना? संसार दुःखरूप आहे हे विधान योग्य वाटत नाही. अनेक कीर्तनकार आहेत, त्यांच्या दृष्टीने सांगतो. आमचे महाराज माझे सद्गुरू असं म्हणायचे, संसार दुःखरूप आहे हे विधान योग्य नाही, संसारच दुःख आहे, असं त्यांचं बोलणं होतं. संसारात दुःख नाही, संसारच दुःख आहे, कुठे सुखाचा लेश नाही. खूप दृष्टांत देऊ शकेन. सुख फक्त संतांच्या पायाजवळ आहे. सोलिव जे सुख अति सुखावूनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या उभे ते अंग. सोलिव जे सुख अति सुखावूनी, काय रचना आहे? सोलिव जे सुख, त्याला अविनाशी सुख म्हणतात. हे बघा, सुखाच्या सापेक्ष जर दुःख असेल नाही चालणार. मला आता ते एक एक चरण करायला एक स्वतंत्र कीर्तन करावी लागतील. फक्त समारोप करतो आता. या अभंगाचा थोडासा गोषवारा सांगून, संतांच्या चरणाजवळ सुख आहे म्हणून केला वास, मी संतांच्या पायाजवळ राहिलो, नाही नाश ते ठाई. त्या सुखाला नाश नाही, ते अविनाशी आहे. हे बाकीचे सुख नाशवानच आहेत. आत्ता सुख असेल तर नंतर नाही. जरा आता हे सगळे कीर्तनकार आहेत म्हणून माझी पण प्रसन्नता वेडी झाली. जरा एक आणखीन एकदम सुपरफाईन वाक्य सांगू का? वस्तू सुख देत नाही, वस्तूच सुख आहे. कळणार नाही, माहिती आहे. वस्तू सुख देत नाही पेक्षा वस्तूच सुख आहे. याचा अर्थ काय? संसारातल्या ज्या वस्तू आहेत त्या सुख देत नाहीत, आणि अध्यात्माच्या प्रांतामध्ये परमात्म्यालाच वस्तू म्हटलंय. जग असं की वस्तू प्रभा. काय वर्णन आहे? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्पृही अहर्निशी ते वस्तुगा मी. आता त्याचा नाही जास्त विस्तार करत. संसारातली सुख दुःख कशी असतात आता मला काय, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात. मी त्या मानानं अल्पज्ञ आहे. पण उगीच एक झलक म्हणून सांगायला हरकत नाही. वस्तू सुख देत नाही, वस्तूच दुःख देते. पुन्हा दोघेजण एका फर्ममध्ये कामाला होते. त्याने आपल्या दसऱ्याला काहीतरी ओढाताण केली आणि सुंदर रंगीत टी व्ही आणला. घरी आणला, लावला, त्याला हार घातला, त्याला नारळ फोडला. काही देव आहे का तो? माणसा उद्योग करतात. त्याला हार घातला, नारळ फोडला, पेढे ठेवले. शेजारी वाटायला गेला, हा घ्या पेढा. ते बाईने विचारलं, कशाचा पेढा? आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर टी व्ही आणला, कलर टी व्ही आणला, 32 इंची आणला. तिने पेढा तोंडात टाकला, वा वा छान झालं. तो पेढा तिला कारल्यापेक्षा कडू लागला. का? त्याने टी व्ही आणला, त्याचं तिला सुख नाही. माझ्या घरी नाही, हे दुःख आहे. बरं ठीक आहे, पुढे. संध्याकाळी नवरा आला. आल्याबरोबर तिने पाण्याचा तांब्या त्याच्यासमोर आपटला. पुरुषाने लक्षात ठेवा, बायका रागावले की त्या कृतीतून व्यक्त करतात. तो तांब्या जवळपास आपटला. नवऱ्याला कळलं काहीतरी बिघडलंय. काय झालं? शेजाऱ्याने टी व्ही आणला, कलर टी व्ही, आपला पोर्टेबल. तुम्ही एकाच कंपनीत, पण तुम्हाला नाही जमणार. एवढं इंजेक्शन त्याला बास असतं. काय करायचं ते 10-15 दिवसात त्याने उच्चापती केल्या, सोसायटीचं कर्ज काढलं, अमुक ढमुक. दिवाळीच्या पाडव्याला तो पण टी व्ही घेऊन आला, 52 इंची. आणि पहिला त्याला पेढा द्यायला गेला. ज्यांनी दसऱ्याला पेढा दिला होता ना, त्याला पहिला पेढा द्यायला गेला. दार वाजवलं, दिवाळीचा दिवस. त्याने उघडलं, या वामनराव, हा घ्या पेढा. कशाचा? आम्ही पण टी व्ही घेतला.
तुम्ही 32 इंची, 52 इंची. काय आसुरी आनंद आहे. बसा वामनराव, बसा नाही, अख्ख्या बिल्डिंगला पेढे वाटायच्यात. बसा हो, दिवाळीचा सण आहे, थोडा चिवडा खा, चकली खा. आलाय आणायसे. बसला, चिवडा चकली दिली, चहा पिला. आणि निघताना तो ग्रस्त म्हणला, अगं आपला पण पेढा दे. त्या बाईने त्याला पेढा दिला. हा कशाचा पेढा? आज आम्ही फ्रीज घेतला. खलास. काय सुख आहे संसारात सांगा. वस्तू सुख देत नाही, वस्तूच सुख देते. लक्षात ठेवा, परमात्म्याशिवाय काही सुख नाही आणि संतांच्या चरणाशिवाय सुख नाही. आता तुकाराम महाराज म्हणतात, मला हालचाल करायची काय कारण नाही, सर्व चिंता संपून गेली. न करवे हालचाली, निवारली चिंता हे का. तुका म्हणे निवेतनू, रजक कणू लागता. तेवढा एक रजक कोण सांगतो, संतोषानं यावे. मी सुरुवात जिथं केली उपक्रम, तिथं उपसंहार करतोय. सुख येणार, दुःख येणार, दोन्ही येणार, जुळी भावंड आहेत, येणार. पण सुख आलं की हुरळून जायचं नाही. आणि काय शब्द गुरुजी वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी, दुःखी विषादान भजावे. याचा अर्थ दुःख आल्यानंतर त्याचंच भजन करत बसू नका. वाक्य खूप हनुमंतराव सांगणार आहे, शेवटी फार सुंदर सांगणार आहे. माझ्यावर खूप लोकांनी अत्यंत चांगले संस्कार केले, असं संस्कारक्षम जीवन बनवलं. विद्यार्थी दशेत असताना माझ्यावर उत्तम वैदिक परंपरेचे संस्कार करणार होते वैकुंठवासी समर्थ भक्त अनंत गजानन दातार शास्त्री. माझ्या पुस्तकात लिहिले मी ते. सर, माझ्यावर सगळे वैदिक परंपरेचे संस्कार दातार शास्त्रीने केले. 90 वर्षाचा असा दिव्य तेजपुंज महापुरुष, गौरकांती होती, सुवर्णकांती होती. माझ्या खूप प्रेम होतं त्यांचं. मी मधून भेटायला जात असे त्यांना. मला बाळू म्हणत होते. ते वृद्धापकाळात शेवटी मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा काही फळं वगैरे घेऊन गेलो. दादा म्हणलं, तब्येत कशी आहे? विकासराव, ऐका, फार चांगली गोष्ट आहे, इकडे लक्ष द्या. शेवटी भेटायला गेलो. म्हणलं, कसं काय तब्येत? उत्तम आहे, उत्तम आहे म्हणाले. झालं काय, बोलायच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मला निघायचं होतं. निघालो. गेटपर्यंत गेल्यानंतर त्यांचा मुलगा आला आणि मला म्हटला, महाराज, दादांची तब्येत चांगली नाही, मुळव्याध झाली आहे आणि शौचाला गेले की 2 तास ठणका लागतो. 90 आल्यामुळे ऑपरेशन होणार नाही असं डॉक्टरने सांगितलंय. असं कप कप रक्त पडतं. 2 तास उभे असतात, दोरीला धरून, खाली बसता येत नाही. मग वाईट वाटलं, मी परत गेलो. हे अनुभवाचा गणित सांगतोय मी भेटायला गेलो परत त्यांना. म्हटलं, काव दादा, आत्ता मी तुम्हाला विचारलं तब्येत कशी आहे, तो उत्तम म्हणाला. तुम्हाला 2 तास एवढा त्रास होतोय, तुम्ही काही शब्द बोलला नाही त्याविषयी. त्या वाक्य त्यांनी जे सांगितलं ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. ते काय म्हणाले ऐकायचं आहे? सांगू म्हणता? ते मला म्हणले, प्रमोद, 2 तास ठणका लागतो, बसता येत नाही, हे मान्य आहे, पण देवाने मला 22 तास चांगलं ठेवलं आहे, त्याचा विचार जास्त केला पाहिजे. ते 22 तास विचारात घेऊ का 2 तास घेऊ? 2 तास गेले, 22 तास देवाने मला सक्षम ठेवलंय 90 मध्ये, त्याचं कौतुक केलं पाहिजे. हा सकारात्मक दृष्टिकोन संतांनी दिला. ठीक आहे, 2 तास गेले तर गेले. पुढं सांगू का? ऐकता का बापू? पुढे सांगू? आपण तिथं असतो तर 2 तासाचं गणित 22 तास काय करायचं? बघा आता कशाला रडत बसलाय? सुखी संतोषानं दुःखाचं भजन करू नका. दुःखी विषादान भजावे, लाभा लाभ न धरावी मानावाजी. शेवटचं वाक्य सांगू, कीर्तनातलं शेवटचं वाक्य सांगू. सुख येणार, दुःख येणार, ऊन सावलीचा खेळ आयुष्यात येणारच आहे. फार चांगलं वाक्य सांगतो, हरकत नाही उद्या स्टेटसला ठेवायला. सुख येऊ दे, दुःख येऊ दे, ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली खूप मोठी आपल्याला शिकवण आहे, फार मोठी. सुख आलं तर हुरळून जायचं नाही, दुःख आलं तर विषाद करायचा नाही. एक दृष्टांत राहायला सांगता सांगता माणसाचा स्वभाव कसा आहे सांगतो. सुख आलं की तो घटाघटा पितो
आणि दुःख चिंगमसारखं चगळत बसतो. कितीतरी वेळ, चौथा झाला तरी चगळायचं काम चालूच आहे. दे फेकून. हे संत शिकवतात. आता वाक्य काय सांगतो ते फार मोठं वाक्य, या संपूर्ण कीर्तनाचा इसेन्स म्हणा. ते वाक्य असं आहे, जीवनात दुःख आलं तरी ते आनंदानं भोगता आलं पाहिजे. विचार करायचा नाही, येणार आहे पुढे सुखाची पाठ ठरलेली आहे. पण फार सुंदर चिंतन. ज्ञानेश्वर महाराज एवढंच म्हणाले की सुखी संतोषानं यावी, दुःखे विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. मी आलो, या घराचा माझा अनुबंध म्हणून आलो. पारायणाचे आचार्य गुरुवर पुंडलिक महाराज वेळूकर हे माझे उपास्य होते. त्यांच्या सानिध्यातून जी माणसं जोडली गेली त्याच्यात पहिल्यांदा अगदी वयाच्या 18व्या वर्षी माझी आणि ज्ञानेश्वर माऊली गोजेगावकर यांची भेट झाली. माझं वय 18 वर्षाचं होतं. ते पुंडलिक महाराजांनी ओळख करून दिली, हे आमच्या सातारा जिल्ह्याचं वैभव आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचे ते स्वतः व्यासपीठ चालवतात. आणि तिथून जे बापूंचा आणि माझा अनेक वेळा संपर्क झाला, अनेक ठिकाणी, एक संपूर्ण या सातारा जिल्ह्यातील अध्यात्म क्षेत्रातलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व. त्यांच्याविषयी किती जरी बोललं तरी ते कमीच आहे. आज आम्ही सगळी कीर्तनं करतोय ते अनुकूल कालखंडात करतोय, त्यांनी मात्र प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ केला. हे बापूंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांचं वर्णन एकाच चरणात करता येईल, तुकाराम महाराजांच्या एकाच चरणात. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य. हा वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हा वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळीले जग, 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 हरी भजनी हे ढवळीले जग. एका चरणामध्ये बापू खूप बोलण्यासारखं आहे. ते जातिवंत वैष्णव होते, याचं सगळ्यात मोठं गणित कोणतं असेल, इकडं लक्ष द्या. ते जाणून होते, वाक्य ध्यानात ठेवा, प्रपंच होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. त्यांनी प्रपंच नाही केला. त्याच्यापेक्षा सांगतो, प्रपंच हा प्रारब्धाधीन असतो आणि परमार्थ हा प्रयत्नाधीन असतो. होतच असतो. तुम्ही किती ताकद लावा, व्हायचा तसाच होणार, बदल नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. त्याने तो जिद्दीने केला. काय काळ होता त्या काळामध्ये. रेवण सिद्धावर आम्ही पारायण करत असू, इथून ते कित्येक वेळेला ते सगळी ज्ञानेश्वरी पखवाज, एक घर बिघडलेलं त्यांना चालत नव्हतं. पखवाजाचं एक घर. जरा त्यांना अभिवादन करताना बोलू, सांगू म्हणता. त्यांनी स्वतःचं घर भरलं नाही, पण पखवाजाचं घर बिघडू दिलं नाही. कधी घर बिघडू दिलं नाही. एक जरी थोडं कमी असलं तरी लगेच हातोडी घेऊन
ठोकणार म्हणजे ठोकणार. मला काही फार गाणं येत नाही, मी काही गवई नाही पट्टीचा, पोटापुरता आहे मला. पण मदनरावांना विचारा, माझे ते अत्यंत निकटवर्ती आहेत. माझा एक दिवस स्वर बाबा बिघडला असेल, पण माझा ताल कधी बिघडला नाही. क्या बात. आणि कित्येक बेताल आहेत, बेसूर असू दे पण बेताल, तालच नाही. स्वर बिघडला तर चालतो, काहीतरी सावरता येईल, पण ताल बिघडला तर बाबा बी काय करू शकत नाही. काय करणार? माझ्या कीर्तनात बापू नेहमी सांगायचे, महाराज तुम्ही पांढरी चारला कीर्तन करा, न सांगायचे तुमचा स्वर पांढरी चार आहे, अचूक सांगायचे. कधीही त्यांनी कोणत्याही प्रकारची आयुष्यात मागणी केली नाही. ते आयुष्यभर निष्कांचन राहिले, पण पारमार्थिकदृष्ट्या श्रीमंत राहिले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आजच्या सारखे ते जर धंदेवाईक असते तर या घरावर सोन्याची कौल असती. पण त्यांनी कधी व्यापार केला नाही. जायचं, पारायणं करायची, प्रवचनकार नाही आलं तर स्वतःच करायचं, कीर्तनकार नाही आलं तर स्वतःच करायचं. एकदा तर त्याने सांगितलं पखवाजच नव्हता, त्याने पखवाज वाजून कीर्तन केलं. असं एक, आता मला काही पखवाज येत नाही. मला काय येत नाही तर मदनराव माझ्याबरोबर आहे, मी शिकलोच नाही, माझं दुसरं अंग आहे. मदनरावाचं वर्णन करताना तो माझा बहिष्कर प्राण आहे, त्यामुळे मला पखवाज शिकाय वाटलं नाही. मला 35 बोल येत आहेत मला बाबा, थोडे शिकलो होतो बोल, कोणी वाजवूच दिलं नाही. मला अजूनही दिंडी वाजवू शकतो गुरुजी मी. हां, आजही जर पखवाज घातला तर दिंडी दानबा तुकाराम रामकृष्ण हरी हरिपाठ वाजवू शकतो. ढोला करता का होईना वाजवल ना. येत नाही असं होणार नाही, पण थोडासा तेवढ्यातलं येतंय, कामापुरतं गाणं. एका वाक्यात बापू हे अष्टपैलू होते. प्रवचन, कीर्तन, भजन, वाजवणं, दिंडी, फार नाद होता दिंडीचा. खूप उन्हाळे पावसाळे बघितले, अनुकूलता प्रतिकूलता आली, घरातली दुःख आली, पण या मी आज अभंग घेण्याचं कारण आहे, हा माणूस दुःख गिळत आनंदानं जगला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कधी घरातलं शल्य बाहेर जाऊ दिलं नाही. त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे हनुमंतरावांनी त्यांच्या वडिलांची परंपरा मोठ्या श्रद्धेनं सांभाळली, पण बापूंना खंबीर आभार दिला तो आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग भाऊनी, पांडुरंग भाऊ घोरपडे. हे लक्षात ठेवा, ते कधी दोन नव्हतेच. दिंडी जी चालली हे भजन करत होते, पण सगळं भाऊ सांभाळत होते. आपल्याला सर्वांना जास्त माहिती आहे, मी आलो की सर्व प्रभागातून आलेली सगळी भजन कीर्तन करणारी मंडळी, समोरांचा नामनिर्देश करणं मला थोडं अशक्य होईल, वेळही झाला आहे. आणि बापूंच्या करता मी खरं म्हणजे आलो आज. आत्ता मला हे कीर्तन झाल्यानंतर उद्याचं संकीर्तन अमरावतीला आहे. इतका मोठा प्रवास माझ्यासमोर आहे. पण हनुमंतराव म्हणले तुम्ही फुलाचंच कीर्तन केलं पाहिजे. नाही, फुलाचं कीर्तन करू शकत नाही. मागच्या वर्षी बापू गेल्यानंतर त्याचा अट्टाहास होता की तुम्ही 14व्याचं कीर्तन केलं पाहिजे. तेव्हा मी नागपूरलाच होतो, मला येणं शक्य नव्हतं. मला अंत्यविधीला येता आलं नाही आणि 14व्याला पण येता आलं नाही. पण वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं तुम्ही, तेव्हाही फुलाचं कीर्तन नव्हतं माझ्याकडे शिल्लक. उद्याच्या अमरावतीचं कीर्तन 2023ला नोंदलेलं आहे, तुम्ही बदलू शकत नव्हतं. आता ते पंचवार्षिक डायरी काढल्यामुळे फारच गोंधळ झालेत आमचे. पण मी त्यांना म्हटलं बाबा रात्रीचं कीर्तन करील, जागराचं, सकाळचं कीर्तन हरिभक्तीपरायण श्री उमेश महाराज कीर्तन त्यांचं होणार आहे. ते आज उपस्थितच आहेत. उद्या त्यांचं फुलाचं कीर्तन होणार आहे. परिसरातून आलेले सगळे भक्त भाविक या सगळ्यांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी मला आज का विशेष वाटलं की बापूंनी जे काम केलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहेत. सुंदर असं भजन झालं किरणरावांचं आत्ता मगाशी. एक भजन संध्या झाली, वा पुरांत आता कीर्तन, यानंतर महाप्रसाद आहे. आणि उद्याला सकाळी सकाळच्या फुलाच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं या प्रथम पुण्यतिथी सांगता होणार आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद अदा करतो आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज